इकडे मंत्री शपथ घेत असताना तिकडे त्यांच्या समर्थकांनी सेलिब्रेशन करायला सुरुवात केली। धुळ्याचे आमदार जयकुमार रावल यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आनंद व्यक्त केला, तर तिकडे बुलढाण्यात देखील पांडुरंग फुंडकर समर्थकांनी जल्लोष केला। जळगाव ग्रामीणचे शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांनी आज राज्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या धरणगाव तालुक्यातील पाळधी गावातील कार्यकर्त्यांनी पाटील कुटुंबियांसमवेत प्रचंड जल्लोष केला। ढोल ताशांच्या गजरात सेना कार्यकर्ते तसंच स्थानिक नागरिकांनी नृत्य करत आनंदोत्सव साजरा केला। पुरुषांप्रमाणेच महिला देखील या आनंदात सहभागी झाल्या। सकाळी 7 वाजल्यापासून महिलांनी देखील नृत्य फुगड्या खेळून आनंद व्यक्त केला। कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी करत साखर वाटप करून जल्लोष केला। सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा नेता मंत्री झाल्यामुळे आनंद झाला असल्याची प्रतिक्रिया यावेळी कार्यकर्त्यांनी दिली। मंत्रिपदाची हे लागली मरी लागली, त्याच्यामुळे आमच्या परिसरामध्ये आमचे लोक असं वाटतात की आम्ही स्वतः मंत्री झालो। तितका आनंद त्यांच्या गगनात मावत नाही आणि सगळं वडीलधारी येऊन त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेत आणि सर्व कार्यकर्ते त्यांच्या जल्लोषात स्वागतासाठी तयार आहेत। आमच्या परिवारामध्ये ह्या दिवसाची वाट आम्ही 32 वर्षांपासून म्हणजे 20 ते 25 वर्षांपासून त्यांचं आमदारकी चालू आहे तेव्हापासून आज वाट बघतोय आणि आज आमच्या सर्व परिवारामध्ये पूर्ण पाळधी भागामध्ये एक प्रकारे दिवाळी झालेली। सर्वांनी फटाके वाजा, सर्वांनी अक्षरशः म्हणजे म्हाताऱ्या बायांनी सुद्धा त्यांच्या फुगड्या वगैरे खेळून बिचाऱ्यांनी त्यांच्या मनाची शांतता झालेली की नाही, भाऊंना आज त्यांचा हक्काचा जो मंत्रिपद मिळायला पाहिजे होतं ते मिळालेलं आहे। तर दक्षिण सोलापूरचे आमदार सुभाष देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर सोलापूरमध्ये लोकमंगल समूह कार्यालयाजवळ जल्लोष करण्यात आला। कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मिठाई वाटून आनंद साजरा केला। भाजपचे सोलापूर दक्षिणचे आमदार देशमुख लोकमंगल उद्योग समूहाचे अध्यक्ष आहेत। 2004 मध्ये त्यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वला शिंदे यांचा पराभव केला होता। तर 2009 मध्ये माढ्यातून शरद पवारांविरोधात सुभाष देशमुख पराभूत झाले होते। 2014च्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी काँग्रेसचे उमेदवार दिलीप माने यांचा पराभव केला होता। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।